छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक. शहरातील रशीदपुरा भागामध्ये सुरू असलेल्या एका अवैध गर्भपात केंद्रावरती छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि सिटी चौक पोलिसांनी संयुक्त धाड टाकून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 2 महिला आरोपींसह एकूण 6 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गर्भपाताचे साहित्य आणि अवैध साठा जप्त करण्यात आलाय. सिटी चौक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना रशीदपुरा येथील खमर विला प्लॉट नंबर 16 मध्ये अवैध गर्भपात होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने ही माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांना दिली. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मंगळवारी पहाटे 2 वाजता छापा टाकला. या कारवाई दरम्यान पथकाला गर्भपातासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य, औषधे आणि सोनोग्राफीसाठी वापरला जाणारा एक प्रोब मिळून आला. एका महिलेला गर्भपातासाठी 27 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी आणलं होतं. तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या, मात्र तिची प्रसूती खालावल्याने तिला पहाटे 3:30 वाजता उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शाहिदा परवीन सय्यद, इशाद अहमद, नसरीन वजीर शेख, सय्यद इर्शाद अहमद, मंगेश सुखदेव थोरात, मीनाक्षी मंगेश थोरात, गर्भवती महिलेची आई यांचा समावेश आहे. संबंधित महिलेची तपासणी सिडको N6 येथील बिटेल डायग्नोसिस पॅथ लॅबमध्ये करण्यात आली होती, ज्याचे मुख्य केंद्र पळशी येथे. या कारवाईमध्ये मनपाचे डॉक्टर अमरज्योती शिंदे, डॉक्टर राठोडकर, डॉक्टर सुनील पाटील, गयाउद्दीन, संजय शिरोडकर, प्रवीण रांजणगावकर तसेच पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अर्जुन कदम, कांचन मिर्दे आणि दामिनी पथकाने महत्वाची भूमिका बजावली. सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.